श्रावणातील शेवटचा सोमवार पहाटेपासूनच महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची रीघ. घर बसल्या झी 24 तासवर घ्या दर्शन. मुंबईसह परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस. रस्ते वाहतूक काहीशी मंदावली तर 2 दिवस मुंबईसह ठाणे आणि पालघरला पावसाचा ऑरेंज अलर्ट. राज्यामध्ये पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. कोकण घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा अंदाज. दर मुंबई ठाण्यासह पालघरमध्ये पुढचे 2 दिवस ऑरेंज अलर्ट. जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यामध्ये ढगफुटी आणि भूस्खलन. घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 5 मुलांचा समावेश. बेल्स संचालक पदासाठी आज निवडणूक. ठाकरे बंधू विरुद्ध भाजप लढत. निवडणुकीआधी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार. दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत निर्णय. तर इंडिया आघाडीचा उमेदवार आज ठरण्याची शक्यता. राहुल गांधींनी 7 दिवसांमध्ये प्रतिज्ञापत्र द्यावं, अन्यथा माफी मागावी. मत चोरीच्या आरोपावरून आयोगाचा पलटवार. तर आम्ही घाबरत नाही, जनतेची ताकद दाखवून देऊ. राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल. नाशिकच्या पिनाकेश्वर घाटामध्ये भीषण अपघात. ट्रॅक्टर ट्रॉली 200 फूट दरीत कोसळली. अपघातामध्ये 2 दोघांचा मृत्यू. 13 भाविक जखमी.